छत्रपती संभाजीनगर शहरातील चिस्तिया चौकाजवळील मेडिकवर हॉस्पिटल बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा एक मेल हॉस्पिटल प्रशासनाला प्राप्त झाला। त्यात हॉस्पिटलमधील सर्वांना ठार मारले जाईल अशी धमकी देण्यात आली। 18 ऑगस्टला सकाळी आलेला हा मेल हॉस्पिटल प्रशासनाने 19 ऑगस्टला संध्याकाळी पाहिल्यावर बॉम्ब शोधक व पथकासह सिडको पोलिसांनी धाव घेतली। संध्याकाळी सुमारे 2 ते 2.5 तास हॉस्पिटलची तपासणी करण्यात आली। हॉस्पिटलमध्ये काही आक्षेपार्ह वस्तू नसल्याचं निष्पन्न झाल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास घेतला। राजस्थानातील 100हून अधिक हॉस्पिटलला बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा मेल आल्याची घटना 2 दिवसापूर्वी समोर आली होती। त्यानंतर संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली होती। तसाच मेल छत्रपती संभाजीनगर शहरातील मेडिकवर हॉस्पिटल प्रशासनाला प्राप्त झाला। धक्कादायक म्हणजे हा मेल प्रशासनाने 1 दिवस उशिरा पाहिला। इंग्रजीतून आलेल्या मेलमध्ये हॉस्पिटलमध्ये बॉम्ब असून अख्खे रुग्णालय उडवून सर्वांना ठार मारले जाईल अशी धमकी देण्यात आली। प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेत लगेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना कळवली। वरिष्ठांनी सिडको ठाण्याचे निरीक्षक अतुल एरमे यांच्यासह BDSचे पोलीस निरीक्षक पंकज उदावन यांना माहिती दिली। उदावंत यांनी तत्काळ श्वान पथकासह हॉस्पिटलमध्ये धाव घेतली। त्यांच्यासोबत अतुल एरमे देखील पथकासह दाखल झाले। त्यांनी सुमारे 2 ते 2.5 तास हॉस्पिटलच्या 5ही मजल्यावर तपासणी केली। हॉस्पिटलमध्ये ज्या भागातून प्रवेश केला जाऊ शकतो त्या सर्व भागांची तपासणी करण्यात आली। कोठेही काही नसल्याचं निष्पन्न झाल्यावर पोलिसांसह रुग्णालय प्रशासन आणि रुग्णांनी सुटकेचा श्वास घेतला।